बलात्काराची पाद्यपूजा करणाऱ्या चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। तर बलात्काराच्या आरोपात अटक झालेल्या खरातवरून संजय राऊत यांनी मोठा आरोप केलाय। सापडलेले व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्राची एप्स्टीन फाइल असून सरकार कोसळेल असा दावा राऊतांनी केलाय। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टीन फाइल जैसा ही है। मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। पुलिस अगर सामने लाएगी तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। नाशिकमधला बलात्काराचा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरातवरून संजय राऊतांनी खळबळ उडवली। खरातकडून 58 व्हिडिओ जप्त करण्यात आले। हे महाराष्ट्राचं एप्स्टीन प्रकरण असून ज्यात भाजपचे नेते अडकले। सर्व बाहेर आलं तर सरकार कोसळेल असा दावा संजय राऊतांनी केलाय। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टीन फाइल जैसा ही है और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। अगर ये सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। पोलीस या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत आणि संजय राऊत एप्स्टीन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका। ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत तुम्ही एप्स्टीन फाईल बघण्यापेक्षा तुमची पाटकर फाईल्स एकदा बघा। भोंदू बाबा खरातचे पाय धुण्याच्या चाकणकरांचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली। आता आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात चाकणकर या भोंदूला गुरुमाऊली म्हणतात। आपला जन्म नेमक्या कोणत्या कामासाठी झाला याचं मार्गदर्शन खरात करतात असं चाकणकर म्हणतात। या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु। मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचंय का हे सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलीचं आहे। दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो। ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला। पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय। सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताटं 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल। ज्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा गुरुमाऊली सांगतात तो भोंदू बाबा आहे आणि त्याला महिलेच्या बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली। जे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले ते एवढे किळसवाणे आणि अश्लील आहेत की जबाबदार माध्यम म्हणून आम्ही दाखवू शकत नाही। त्यामुळे आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षातल्या रुपाली ठोंबरेंपासून ते महाविकास आघाडीकडून केली जाते। त्या संविधानिक पदावर आहेत म्हणून त्यांना गुन्ह्यात घ्यायचं नाही असा कोणताही कायदा नाही। त्यामुळे चाकणकर मॅडम तातडीने महिला आयोगावरनं पाय उतार व्हा। सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाचक्की आणि तोंड लपवायला जागा राहिलेली नाहीये। आणि एक बलात्कारीचे व्यक्तीचे पादपूजन करत आहे रुपाली चाकणकर आणि दुसरीकडे एक जे बीडच्या बलात्कारी आहे त्याच्या घरामध्ये रांगोली काढतोय। हे महिला आयोगाची अध्यक्षाचं काम आहे का, मी सरकारकडून विचारते। चाकणकरांच्या पक्षाचे मंत्री दत्ता भरणे आणि लक्ष्मण हाके मात्र चाकणकरांच्या बचावात आले। आपण कोणाला तरी गुरु मानतोच असं मंत्री भरणे सांगतात। रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही। शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल, शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल। त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाही। रुपालीताई चाकणकर ह्या एका संविधानिक आयोगावरती आहेत, जबाबदारीच्या पदावरती आहेत। त्यांचा हा पाय धुतानाचा व्हिडिओ कधीचा आहे हे आपण तपासलं पाहिजे, कारण त्यावेळी काय त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नव्हत्या। 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल आणि तेव्हाचा व्हिडिओ जर आता त्यांच्या पदाच्या आड येणं, मला वाटते हा त्यांच्यावरती आपण अन्याय करत असू।
आता हे प्रकरण SITकडे देण्यात आले आणि SITकडून खरातची कसून चौकशी सुरू झाली. खरातला क्राईम ब्रांचने अटक केली आणि रात्री उशिरापर्यंत त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवरही छापेमारी सुरू होती. अशोक खरातने मागील काही वर्षात जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये खरातचा आलिशान बंगला आहे. पाथर्डी परिसरात कोट्यावधींची 30 एकर जमीन आहे. सिन्नरसह ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीत देखील कोट्यावधींची जमीन आहे. मालमत्ता आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली. एक पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलं, ज्यात काही वापरलेली आणि काही न वापरलेली काडतुसं सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती. भोंदू खरातवर कुठे कुठे गुन्हे दाखल झाले तेही पाहूया. सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक, 35 वर्षीय महिलेकडून लैंगिक शोषणाची तक्रार. वावी पोलीस ठाणे नाशिक, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा. शिर्डी पोलीस ठाणे अहिल्यानगर, अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी खरातच्या कार्यालयातल्या व्यक्तीविरोधात गुन्हा. पोलिसांना फोन कर. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात तिकडे घे. कोण आहे? TV9ची टीम भोंदू खरातच्या घराबाहेर वार्तांकनासाठी पोहोचली. तेव्हा खरातच्या घरातील व्यक्तींनीही दादागिरी केली. कुत्र्यांना सोडण्याची धमकी दाखवून कॅमेरा आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना फोन कर. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात तिकडे घे. तुझं काय नाव आहे ते सांग. भविष्य सांगतो म्हणून अनेक नेतेही या खरातच्या जाळ्यात अडकले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर कारवाई वगैरे सुनेत्रा पवार करतात का हे दिसेलच, पण SITच्या तपासातून धागेदोरे कुठवर पोहोचतात हेही येत्या दिवसात स्पष्ट होईल. नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.